सर्वांना नमस्कार। आज आपल्या इथे बुक टॉकच्या अंतर्गत आपण जो पुस्तक परिचय घेणार आहे, आपण जो काही महाराष्ट्र शासनाच्या वाचन पंधरवडा या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक पुस्तक परिचय आज आपण महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आयोजित करतोय। प्रथमतः आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रोफेसर डॉक्टर वंदना शेलार, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवत असलेले प्राध्यापक दिलीप सोनकांबळे सर यांचं मी प्रथम स्वागत करतो। ग्रंथालयाचे आमचे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर माझे सहकारी सुभाष ढावरे या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी श्रोते उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधूंनो, आज आपल्याकडे जगणे व्हावे सुंदर म्हणून लेखिका डॉक्टर अश्विनी डोंगरे यांच्या पुस्तकाचा परिचय आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप सोनकांबळे सर हे करून देणार आहेत। मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। सोनकांबळे सर हे मूळचे राहणारे नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातले आहेत। त्यांचं लौकिक शिक्षण हे BEd झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी उच्च शिक्षणामधलं नेट सेट या प्रकारची पदवी आपल्या इथे संपादन केलेली आहे। आपल्या महाविद्यालयामध्ये 2009 पासून ते वरिष्ठ महाविद्यालयामध्ये CHP प्राध्यापक म्हणून नोकरीस रुजू झाले। त्यानंतर 2012 या कालावधीमध्ये 12 ते 15 या कालावधीमध्ये आपल्याच परिसरामध्ये चालणाऱ्या नाईट कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि 2015 पासून ते आपल्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत। गेल्या 2 वर्षापासून सर NSSA ज्युनियर कॉलेजचे प्रकल्प अधिकारी म्हणून हे काम पाहत आहेत। मी सरांचं स्वागत करतो। माननीय ग्रंथपाल डॉक्टर वंदना शेलार यांनी सरांना आपल्या महाविद्यालयाची एक सुंदर डायरी आणि एक चांगली लेखणी देऊन सरांचं आपण स्वागत करतोय। आपल्याला सगळ्यांना पुस्तक आवडेल अशाच प्रकारचं पुस्तक सरांचा आजचा पुस्तक परिचय सरांनी सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। पाठीमागे बसलेले विद्यार्थी जरा समोर आलं तर जरा बरं होईल, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर डॉक्टर वंदना शेलार मॅडम, ग्रंथालयाचे ते विभाग प्रमुख आहेत, त्याचबरोबर ढावरे सर, खाडे सर, अनिल विशे सर, त्याच्यानंतर संदेश खडके सर यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज आपणाला जो काही बुक टॉक या कार्यक्रमामध्ये जो काही आपण मार्गदर्शन करणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जगणे व्हावे सुंदर म्हणून। त्याचे लेखक आहेत डॉक्टर अश्विनी डोंगरे। प्रथमतः मी या लेखिकेचा मी परिचय करून तुम्हाला देतोय। डॉक्टर अश्विनी रमेश डोंगरे, जन्म आहे 21 जानेवारी 1947। त्या मराठी स्त्रीवादी लेखिका म्हणून काम करतायत। 3 कविता संग्रह त्यांचे आहेत, 6 कादंबऱ्या, 2 प्रवास वर्णने, 3 टीकात्मक लेखन संग्रह। लहान मुलांसाठी त्यांनी 15 ते 20 बालपुस्तके लिहिलेली आहेत। इतर विषयावरती 19 पुस्तके आहेत। ते MA इंग्रजी झाल्यावरती 1971 पासून SNDT महाविद्यालयामध्ये
प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 2018 साली भरलेल्या सासवड या ठिकाणी त्या 21व्या आचार्य आत्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा त्यांना मराठी वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हा देखील पुरस्कार आहे. त्यानंतर डिसेंबर 2017 राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे ते पुरस्कर्ते देखील आहेत. तर एवढासा अल्पसे परिचय मी या ठिकाणी मॅडमचा करून देतोय, कारण त्यांचं लिखाण अफाट आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. ते गेल्या 35 वर्षापासून प्राध्यापक प्राचार्य म्हणून देखील काम पाहत आहेत. आता त्यांचं जे काही पुस्तक आहे जगणे हवे सुंदर म्हणून, हे खरं तर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. आता मला आज या सगळ्या पुस्तकाचा परिचय करून देता येणार नाही, कारण यामध्ये जवळजवळ 36 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी मी 2च गोष्टीचा परिचय या ठिकाणी करून देणार आहे. जगणे व्हावे सुंदर म्हणून ही कथात्मक लेखमाला गेल्या वर्षी अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांना लोकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांचा हजारो मुलामुलींशी संवाद घडलेला आहे आणि त्यामधनं ज्या काही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याचं निराकरण करण्याचं काम देखील मॅडमने केलेले आहेत. सर्व वयाच्या मुलांना, पालकांना, रसिकांना आवडेल अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकाच्या परिचयाच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये बोललेलं आहे. यानंतर थोडंसं मला तरुणांना बोलायचं आहे. पुस्तकीमधील 2 मुद्दे सांगण्याच्या अगोदर मी थोडासा तुम्हाला तरुणाला जागृत करण्याच्या संदर्भामध्ये थोडंसं एखादी छोटीशी गोष्ट सांगतोय. ती बोधात्मक स्वरूपाची असेल, त्याच्यामधनं चांगला बोध तुम्ही घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तरुणांनो पुढाकार घ्या. तर मी काय म्हणालेलं आहे, तर तुम्हाला तरुणांनो पुढाकार घ्या, जबाबदारी घ्या. ईश्वराने किंवा देवाने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, त्यामधनं तुम्ही योग्य बोध घ्यायचा आहे. ईश्वराने ही पृथ्वी निर्माण केलेली आहे. पृथ्वीवरील हजारो मानवेतर प्राणी निर्माण केलेले आहेत, त्याचबरोबर मानव प्राणी देखील निर्माण केलेले आहेत. आणि हे करत असताना ईश्वरांना खूप कष्ट झालेले असतील किंवा निसर्गाला खूप कष्ट झालेले असतील. आणि हे करत असताना ईश्वराने मानवेतर प्राण्यापेक्षा मानव प्राण्यांना जास्तीचं दिलेलं आहे. जास्तीचं दिलेलं आहे म्हणजे काय दिलेलं आहे, तर त्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे. तरी देखील मानव हा जबाबदारी घेत नाही आहे आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये किंवा क्षेत्रामध्ये, किंवा जबाबदारी स्वीकारित नाही आहे. आणि त्याच्यासाठी म्हणूनच ही एक बोधकथा आहे. बघा, ईश्वराने एवढं निर्माण केलेलं आहे आणि मानवेतर प्राण्यापेक्षा आपणाला जास्तीचं दिलेलं आहे, तरी देखील मानव हा सुखी नाही. आता बघा, एवढं ईश्वराने निर्मिती केलेली आहे. आता ईश्वर थकलेला आहे, त्याला विश्रांतीची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी मानवी वस्तीपासून थोडंसं ते लांब गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते विश्रांती घेत आहेत. परंतु मानवेतर प्राण्याने ईश्वराकडे गेलेलं नाही, परंतु मानव प्राणी त्यांच्याकडे गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपलं ग्राण मांडायला लागलेलं आहे. देवा मला सुख दे, मला शांती दे, समाधान दे, किंवा मी तुला अमुक देईन, मी तुला तमुक देईन आणि मला भरपूर दे, अशा पद्धतीची मागणी माणसाकडनं होताना दिसून येते. ईश्वराने विचार केला की या मानव प्राण्यांना मानवेतर प्राण्यापेक्षा मी खूप काही दिलेलं आहे, जास्तीचं दिलेलं आहे. त्याला बुद्धी दिलेली आहे, त्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. तरी देखील
हा माणूस खूप त्रासदायक प्राणी आहे आणि ईश्वर कंटाळला आणि डोंगरावरती गेला. त्याही ठिकाणी मानव पोहोचला आणि परत आपलं ग्राण मांडायला लागला की मला सुख दे, मला शांती दे, किंवा मला आरामामध्ये जीवन जगण्यासाठी किंवा बुद्धी दे, असाही तो विचार करायला लागला. आता ईश्वरांना असं वाटायला लागलं की माणूस हा खूप त्रासदायक प्राणी आहे आणि म्हणून तो पाण्यामध्ये गेला. किंवा अनेक आपण बघतोय अलीकडं ईश्वराची मंदिरे पाण्यामध्ये आहेत, नदीमध्ये आहेत, समुद्रामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी गेला आणि तो निवांत आराम करायला लागला. तरी मानव नावाचा प्राणी त्याही ठिकाणी पोहोचला आणि ईश्वराला म्हणायला लागला की मला सुख दे, शांती दे, समृद्धी दे. परत ईश्वर कंटाळला आणि तो डोंगरावर जाऊन बसला आणि त्याही ठिकाणी माणूस पोहोचला आणि परत आपलं ग्राण मांडायला लागला. आता ईश्वराला कंटाळा आला, तो डायरेक्ट चंद्रावरतीच गेला आणि त्याही ठिकाणी मानव पोहोचला आपलं यान घेऊन आणि त्याही ठिकाणी आपलं तो घरानं मांडायला लागलेला आहे की मला सुख दे, मला शांती दे, मला समृद्धी दे. आणि ईश्वर कंटाळला आणि मानव हा असा त्रासदायक प्राणी आहे, कुठं जरी गेलं तरी तो माझ्या मागे लागलेलाच आहे. आणि माणूस म्हणजे ईश्वराने थोडा विचार केला आणि माणसाच्या हृदयातच जाऊन बसला. आणि माणूस नावाचा जो काही प्राणी आहे तेव्हापासून ते आजपर्यंत भटकतच आहे. आता ईश्वर हे त्याच्या हृदयामध्ये आहे, त्याच्या मनामध्ये आहे, याचा त्याला काही शोध लागलेला नाही आहे. अर्थात मला काय म्हणायचं आहे तर आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. अर्थात कोणी ढ नसतो, तुम्ही तुमच्या कामाला किती न्याय देता हे महत्त्वाचं आहे. आणि सांगायचं तात्पर्य हे एवढंच की तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घ्या, पुढाकार घ्या, तरच आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. एवढाच मला या ठिकाणी थोडासा बोध तुम्हाला द्यायचा होता. परत आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता या जगणे भावे सुंदर म्हणून या पुस्तकामध्ये जवळजवळ 36 टॉपिक आहेत किंवा कथात्मक गोष्टी आहेत. आता या गोष्टी अनुभवावर आधारित लिहिलेल्या आहेत. मॅडम जवळजवळ 35 वर्ष प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलेले आहेत आणि त्यांना जो काही विद्यार्थ्याच्या बद्दल जो काही अनुभव आलेला आहे त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. एवढं सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे आणि आपण त्याच्यामधले 2च मुद्दे आपण घेऊया. ते प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. एक आहे म्हणजे पहिल्या टॉपिकचं नाव आहे वाटेवरील काटे. वाटेवरील काटे त्याच्यामध्ये निखिल नावाचा मुलगा आहे आणि निखिल आणि मॅडममध्ये जो काही संवाद घडतो आणि त्या निखिलची जी काही पटरीवरनं गाडी घसरलेली असते आणि मॅडमच्या सल्ल्यामुळे किंवा मार्गदर्शनामुळे परत तो त्याची गाडी पटरीवरती येते आणि तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि दुसरा मुद्दा आहे, दुसरं प्रकरण आहे लढण्याचे. एकच मिनिट. दुसरा मुद्दा आहे नंबर 2, जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते. जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते म्हणजे हे 2 टॉपिक मी बोलणार आहे. पहिल्या टॉपिकमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी असणार आहे, त्याचं नाव निखिल आहे. आणि दुसरा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये मुलगी आहे, जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते, तिचं नाव आहे शीतल. आणि मॅडम आणि त्या मुलींमध्ये किंवा निखिल आणि मुलांमध्ये जे काही निखिल आणि मॅडममध्ये जो काही संवाद झालेला आहे तो संवाद आपल्याला या कथेमध्ये सांगायचा आहे. तर थोडक्यामध्ये आपण
त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करूया। आता पहिला मुद्दा सांगितलेला आहे तुम्हाला मी, पहिला टॉपिक आहे वाटेवरील काटे। फुलणारी फुलं अचानक उमेजली, स्वच्छ सूर्यप्रकाश असताना आकाश अचानक झाकाळून आलं। फुलणारी मुलं अचानक उमेजली आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असताना आकाश अचानक झाकाळून येणं किंवा अशी परिस्थिती असेल तर उदास वाटून अस्वस्थ वाटायला लागतं। तसंच मुलं शांत झाले की गप्प झाले की असंच अस्वस्थ वाटायला लागतं, असं या ठिकाणी मॅडमनी आपली खंत व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे। आता बघा, वाटेवरील काटे यामध्ये निखिल नावाचा एक अतिशय हुशार विद्यार्थी आहे। निखिल नावाचा हा जो काही विद्यार्थी आहे तो कॉलेजमधला अतिशय हुशार अशा प्रकारचा विद्यार्थी आहे आणि तो शास्त्र शाखेच्या 3ऱ्या वर्षामध्ये आहे। शास्त्र शाखेच्या 3ऱ्या वर्षामध्ये आहे। हा जो काही निखिल आहे तो अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये गणला जातोय। प्राध्यापकांचा अतिशय विश्वासू, प्रेमळ आणि आवडता विद्यार्थी म्हणून त्याचं नाव लौकिक आहे। निखिल हा कॉलेजमध्ये अभ्यासात, खेळात, नाटकात, वादविवाद स्पर्धेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार आहे। तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहभाग घेतोय आणि एवढं घेत असताना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वादविवाद स्पर्धा असेल याच्यामध्ये देखील तो सहभाग घेतोय आणि आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल करण्याचा तो प्रयत्न करतोय। आणि एवढं करत असताना तो कॉलेजमधील लेक्चर पण बुडवत नाही, म्हणजे प्रत्येक तासाला तो हजर असतोय आणि सगळ्यांना आवडणारा तो विद्यार्थी असतोय। परंतु गेली 5-6 महिन्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या वर्तनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होताना दिसून येतो। गेली 5-6 महिन्यामध्ये त्याच्या वर्तनामध्ये खूप मोठा बदल होताना दिसून येतोय। अर्थात आपल्या कॉलेजचं नाव मोठं करणारा किंवा प्राध्यापकांना, मॅडमला आवडणारा जो काही विद्यार्थी आहे तो कॉलेज बाहेर पण संबंध ठेवायचा आणि कॉलेजमध्ये पण त्यांचे संबंध चांगले होते। नंतर मात्र निखिल हा शिक्षकापासून लांब राहायला लागला किंवा विद्यार्थ्यापासून लांब राहायला लागला, तासाला गैरहजर राहायला लागला आणि त्याचबरोबर तो लेक्चर पण बुडवायला लागला। आणि एवढंच नाही तर अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षेला देखील तो गैरहजर राहायला लागला। आणि एका दिवशी तो कॅन्टीनमध्ये बसलेला होता सिगारेट ओढत, तेव्हा त्याला मॅडमनी पकडलं आणि त्यांना विचारलं, तो असा निराश का होतोयस, निराश का दिसतोय? तरी देखील पट्ट्यानं एक शब्द पण सांगितला नाही। हा त्याच्या मनावरती आघात झालेला होता आणि एकंदरीत त्याला भरपूर अशा पद्धतीचं मॅडमने विचारलेलं होतं, परंतु देखील त्याने एक गोष्ट पण मॅडमला सांगितलेला तो नव्हता। कारण का तर त्याच्या मनावरती आघात झालेला होता। तो आईवरती खूप प्रेम करायचा घरी आणि फॅमिली प्रॉब्लेममुळं तो खूप डिस्टर्ब झालेला होता आणि त्याच्यामुळं तो कॉलेज पण बुडवायचा, लेक्चर पण बुडवायचा, परीक्षा पण बुडवायचा। अर्थात त्याच्या मनावरती खूप मोठा आघात झालेला होता। काही मित्राकडनं कळालं की हा कॉलेज सोडणार आहे। त्याच्यानंतर मॅडमनी त्याच्या घराचा शोध घेत डायरेक्ट त्याच्या घरीच पोहोचले। मात्र निखिल काही तो घरी नव्हता आणि त्याची आई, निखिलची आई मॅडमशी खूप गोष्टी उलगडून सांगितल्या। असं का होत होतं? अर्थात संवेदनशील मनाच्या या तरुण मित्रानं आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर आघात होताना पाहिलं आणि या जगातल्या चांगुलपणावरचा त्याचा विश्वास उडाला। अर्थात त्याचं आईवरती खूप प्रेम होतं, आई हे त्याचं दैवत होतं। आईच्या प्रेमानं त्याचं कर्तृत्व फुललेलं होतं आणि आईचं दुःख पाहून त्याला आपले पंख मिटून घ्यावे लागलेले आहे। असं का झालेलं आहे? कारण त्याचे जे काही वडील होते
त्या वडिलांचा जॉब सुटलेला होता. अर्धा महिन्याखाली त्या वडिलांचा जॉब सुटलेला होता आणि त्याचा राग तो आईवरती काढत होता. म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याच्या आईवरती राग हे काढत होते. अर्थात वडिलांचा समतोल बिघडत होता आणि जगावरचा राग त्याने आईवरती काढत होते किंवा आईला मारझोड मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. असं निखिलला वाटायचं की वडिलांचा हात वरच्यावर पकडावा आणि वडिलांच्या मुस्काटीमध्ये मारावं, मुस्काटात मारावं. पण तो तसा करू शकत नव्हता, कारण सर्व दृष्टिकोनातून तो त्यांच्या वडिलावरती निर्भर होता. परंतु आईवरचा जो काही त्रास आहे त्याला काही कमी करता येत नव्हता आणि त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये तो खूप विचलित झाला होता आणि त्याचा परिणाम त्याच्या शिक्षणावरती झालेला होता. आणि ही सगळी माहिती त्या निखिलच्या आईकडनं कळाल्याच्या नंतर मॅडमने त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधला आणि त्याला चांगले सल्ले दिलेले आहेत. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. तर वडील जरी आपल्या आईला मारत असले तरी आपण दुसरा मार्ग काहीतरी शोधला पाहिजे. आपणाला एका बाजूला कुटुंब पण हवं आहे, त्याच्यानंतर आई पण हवी आहे आणि आईला मारझोड करणारे वडील पण हवे आहेत. कारण का तर ते आपणाला शिक्षणासाठी पैसे पुरवतात. आणि म्हणून एकंदरीत मॅडमने त्या विद्यार्थ्याला समजून सांगितलेलं आहे आणि जी काही पटरीवरनं त्याची जी काही गाडी सरकलेली होती ती पुन्हा ती गाडी पटरीवरती आलेली आहे आणि निखिल परत अभ्यासाला जोमाने लागलेला आहे. आणि आज निखिल एका खेडेगावामध्ये तो फिजिक्सचा लेक्चर म्हणून काम करतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, तर निखिल सारखी अनेक विद्यार्थ्याची परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना फॅमिली प्रॉब्लेम असतात. बरेच विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी ॲबसेंट असतात परीक्षेला किंवा लेक्चरला आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात फॅमिली प्रॉब्लेम आहे. म्हणजे निखिल सारखी आपल्या अनेक विद्यार्थ्यांची देखील तशा प्रकारची परिस्थिती असू शकते आणि त्याच्यामधनं आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि पुढं जायचं आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहोत. असाच एकंदरीत आपणाला या गोष्टीवरनं या ठिकाणी बोध घेता येतो. थोडंसं मला या ठिकाणी सांगायचं आहे, म्हणजे आपलं दुःख जे काही दाढ आहे तसं काढून फेकावं असं आपल्या जवळच्या माणसांना काढून फेकता येत नाही. तर एकंदरीत आपणाला त्यांना समजून घ्यावं लागणार आहे. जरी आपले वडील जगासोबत देवमाणसासारखं जरी वागत असतील तरी घरामध्ये जरी संबंध बिघडलेले असले तरी आपणाला एकंदरीत त्यांना समजून घेऊन आपणाला पुढं जावं लागणार आहे. तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि दुसरी एक गोष्ट घेऊया आपण, ती म्हणजे जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते. आता पहिल्या टॉपिकमध्ये आपण सांगितलेलं आहे वाटेवरील काटे. म्हणजे आपल्या प्रवासामध्ये आपल्या वाटेमध्ये किती जरी काटे जरी आलेले असले तरी ते आपणाला सर करून पुढं जावं लागणार आहे. तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहोत. हे एकंदरीत निखिलच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षामध्ये घेता येते. पुढचा मुद्दा आपण सांगूया, जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते. जगण्याशी लढण्याचे असते अतूट नाते. अर्थात आपणाला जीवन जगत असताना एकंदरीत संघर्ष करत जीवन जगावं लागतं किंवा लढत जीवन जगावं लागतं. अशाच एका शीतल नावाच्या विद्यार्थिनीचं संघर्ष आपल्याला या ठिकाणी या गोष्टीमध्ये पाहायचं आहे. ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहूया. आता बघा, ही लढाई सोपी नक्कीच नाही. ही लढाई सोपी नक्कीच नाही. आपल्यासाठी तर नाहीच, शीतलसाठी तर नाहीच नाही. आता शीतल ही
प्रथम वर्षाला शिकणारी मुलगी आहे. शीतल ही प्रथम वर्षाला शिकणारी मुलगी आहे आणि ती एकंदरीत एका दिवशी अचानक ऑफिसमध्ये आली. एका दिवशी मॅडमच्या केबिनमध्ये आलेली आहे आणि मॅडम प्राचार्य म्हणून ते काम पाहतात आणि त्या केबिनमध्ये आल्याच्या नंतर ती अचानक आलेली. मॅडम पण तिला ओळखत नव्हते. ती प्रथम वर्षाला शिकत होती आणि ती काय म्हणते, मॅडम सही हवी आहे. मॅडम सही हवी आहे. मॅडम म्हणतात कशासाठी? हॉस्टेल आणि कॉलेज सोडायचं आहे. हॉस्टेल आणि कॉलेज सोडायचं आहे आत्ता मध्येच. आणि का म्हणून? मॅडम तिला प्रश्न विचारतात, आत्ता मध्येच आणि का म्हणून? म्हणजे एकंदरीत मॅडमला अनुभव असतोय ती कॉलेज सोडणार तर तिचं लग्न जमलेलं असणार किंवा लग्नाला जास्तीत जास्त मुली महत्त्व देतात आणि असा काही प्रश्न आहे का असा देखील मॅडमला प्रश्न पडतो. मात्र तसा काही प्रश्न नसतोय. तर गावाकडच्या अडचणीमुळं तिला कॉलेज सोडावं लागतं. तुला विचारते कॉलेज सोडायचं कारण काय? उत्तर नाही. मान खाली, डोळे जमिनीकडे, खालच्या आवाजात म्हणते, मॅडम पैसे नाही आहेत फी भरायला. हॉस्टेलला राहतेस ना तू, मग एकाकी काय झालं? शीतल म्हणते, आमची गुरं अचानक मेली. दुधाचा व्यवसाय आहे वडिलांचा, ते पण आजारी पडले धक्क्याने. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे तर हॉस्टेलची फी असेल किंवा कॉलेजची फी असेल ही फी तिच्या आईवडिलांकडनं भरली जात होती. मात्र गुरं अचानक, गावाकडचा आपण जर विचार केला तर कधी काय होईल काही सांगता येत नाही. हे सगळं निसर्गावरती अवलंबून आहे. आणि गुरं अचानक मेल्यामुळं त्यांचा जो काही दुधाचा व्यवसाय तो बुडतो आणि त्या धक्क्यानं वडील देखील आजारी असतात आणि त्या मुलींना निरोप पाठवतात वडील की आम्ही फी भरू शकत नाही आहे तर तू गावाकडे ये. आणि हे जेव्हा ती मुलगी मॅडमला सांगते, आमची गुरं घरी बोला, आता हे सांगितलेलं आहे तुम्हाला, निरोप आलाय, कॉलेजला पैसे भरता येणार नाही, घरी बोलवलंय, काय करणार घरी जाऊन? ती मुलगी म्हणते, काय माहीत, थोडी शेती आहे ती बघेन आणि पुढे लग्न. लगेच ती मुलगी म्हणते, नाही मॅडम, मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे म्हणून मी इथं आली आहे मॅडम. म्हणजे ती गावाकडनं जी काही आलेली आहे एक स्वप्न बघून आलेली आहे, तिला पुढं पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे. मला पाठवू नका मॅडम, मला नाही सोडायचं आहे कॉलेज, लहानपणापासून माझं स्वप्न आहे पोलीस व्हायचं. पैसे भरायला मुदत दिली तर आईवडील पैसे भरतील का? म्हणजे मॅडम म्हणतायत पैसे भरायला, म्हणजे पैसे भरायला जर मुदत दिली तर आईवडील पैसे भरू शकतील का? पण त्या मुलीच्या पुढं प्रश्न पडतायत. म्हणजे घरची परिस्थिती आठवते. घरची परिस्थिती तर अवघड चाललेली आहे, बेताची चाललेली आहे. पैसे म्हणजे प्रश्न पैशाचा आहे. तिला 2 भावंडं आहेत. मग आई वडील हे मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये विचार करतील आणि माझ्या शिक्षणाचा विचार करणार नाहीत असं तिला वाटतं. आणि ती मॅडमला निगेटिव्ह सांगते की मला घराकडं बोलवलेलं आहे आणि मी पैसे वगैरे भरू शकणार नाही. मग मॅडम विचार करतात, एका वसतिगृहामध्ये ते वसतिगृहाच्या संदर्भामध्ये चौकशी करतात. एखाद्या वसतिगृहामध्ये, विद्यार्थी वसतिगृहामध्ये मुलींना ठेवता येईल का आणि तिला तिथं काहीतरी नोकरी मिळवून देता येईल का याच्या संदर्भामध्ये देखील मॅडम विचार करतायत. तर इथं पण जागा रिकामी नसते. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत त्या मुलींनी मॅडमला काम मागते. मॅडम म्हणतायत तू जा गावाकडं आणि बाहेरून शिक्षण कर. तेव्हा मुलगी म्हणते की मला गावाकडं जायचं नाही आहे मॅडम,
मला शिकायचं आहे. अर्थात त्या मुलीची शिक्षणाची इच्छा पाहून किंवा ती मुलगी जेव्हा मॅडमला काम मागते, आता ती मुलगी दिसायला सुंदर पण नव्हती किंवा तिला इंग्रजी बोलता पण येत नव्हती किंवा टायपिंग पण तिला जमत नव्हतं किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज पण तिला नव्हतं. अशा अवस्थेमध्ये हिला नोकरी कशी द्यायची असा देखील प्रश्न पडलेला असतो. मात्र एका दिवशी शीतल मॅडमच्या केबिनमध्ये येते आणि मॅडमला म्हणते, मॅडम मला नोकरी मिळालेली आहे, महिन्याला 500 रुपये देत आहेत आणि एक ऑफिस साफ करायचं आहे आणि पाणी भरायचं आहे. आणि म्हणजे मॅडमने अगोदरच काही सहकार्यांना सोबत बोलवलेलं होतं किंवा तिला फी भरण्यासाठी मुदत पण दिलेली होती आणि बऱ्याच शिक्षकांकडून देखील आर्थिक मदत पण झालेली होती. आणि हा प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण 500 रुपयाची नोकरी मिळालेली आहे. आज शीतल कुठल्या वर्गामध्ये आहे तर शेवटच्या वर्गामध्ये आहे. म्हणजे शीतल ही संघर्ष करते आहे, झगडते आहे, शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करते आहे. आणि आपणाला देखील आता इथून पुढचं तिचं खूप अवघड आहे. तिला स्पर्धा परीक्षा द्यावं लागणार आहे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधनं तिला मुलाखती द्याव्या लागणार आहेत किंवा तिच्या आयुष्यामध्ये तिला सक्सेस व्हावं लागणार आहे. पण आता विश्वास पटलेला आहे की ती आता माघार येणार नाही, ती आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस 100% होणार असाच विश्वास वाटतोय. आता मला एवढं म्हणायचं आहे की शीतल जशा पद्धतीने यशस्वी होते आहे अशाच प्रकारे अनेक शीतल गावामध्ये, खेड्यांमध्ये, वाडी वस्त्यांमध्ये ते धडपडत आहेत, शिक्षण घेण्यासाठी धडपड करत आहेत. आणि त्याने देखील शीतल व्हावं असं देखील मॅडमला वाटायला लागतं. आता बघा, सरकारने 11वी 12वीपर्यंतचं शिक्षण मोफत केलेलं आहे. 11वी 12वीपर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते मोफत केलेलं आहे. मात्र कुठं 11वी 12वीचं शिक्षण संपल्याच्या नंतर मात्र पालकांकडनं त्या मुलींचा विवाह करून दिला जातो आणि मग 17व्या वर्षामध्येच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. तर एकंदरीत अशा प्रकारची देखील परिस्थिती गाववाड्यामध्ये असताना दिसून येते. एवढंच नाही आहे तर अनेक शीतल या शिक्षणापासून देखील लांब असल्याचं देखील आपणाला पाहता येते. मला असं वाटते की अनेक शीतल निर्माण व्हावेत, कुणीतरी शिक्षक व्हावं, प्राध्यापक व्हावं, पोलीस अधिकारी व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं आणि शीतलसारखी धडपड करत पुढं जावं असा देखील आपण आशा व्यक्त करूया. आणि एकंदरीत जो काही शासनाने हा जो काही उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय सुंदर उपक्रम आहे. आणि मला वाटते आपल्यामधनंच एखादा निखिल आणि एखादी शीतल तयार होऊन आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी प्रातिनिधिक स्वरूपात सरांनी जगणे व्हावे सुंदर म्हणूनही डॉक्टर अश्विनी धोंडगे यांचे जे काही 35 छोट्या छोट्या गोष्टी आहेत, 36, आणि त्याच्यातल्या 2 प्रातिनिधिक गोष्टी आपल्याला सांगितल्या. प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये निखिल आणि शीतल यासारखे विद्यार्थी असतात. महाराष्ट्राचा जो काही वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अनुषंगाने आपण गेले 15 पुस्तक परिचय आणि वाचनाचे विविध उपक्रम आपल्या ग्रंथालयातर्फे आयोजित करीत असतो. आणि आपल्याच आजचा जो पुस्तक होतो तो अतिशय छान आणि सोप्या भाषेत सरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलं आहे. पुस्तक तसं छोटंच आहे, त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर एका दिवसात देखील वाचून होईल आणि अतिशय सोपी आणि सुंदर भाषा आहे जी तुम्हाला कळणार आहे. कारण जे लिहिणारे आहेत त्या एक शिक्षिकाच आहेत, ज्या प्राचार्य म्हणून होते SNDTमध्ये. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे. तर अवश्य हे पुस्तक वाचूयात. आणि सर कायमच ग्रंथालयात असतात, छान वाचतात आणि त्या वाचनाचा विद्यार्थ्यांना उपयोग
होईल असा त्यांचा प्रयत्न असतो. आज त्यांचं सुपरविजन होतं आणि बरेचसे ज्युनियर कॉलेजची कामं चालू आहेत, तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन सर इकडे आले आणि आपला वेळ इकडे दिला. तर मी महाविद्यालयातर्फे, ग्रंथालयातर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे सरांचे आभार मानते. आणि अशाच प्रकारे वाचत राहा आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहा. धन्यवाद. धन्यवाद.